टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल आंतरवली सरटीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। आज सुद्धा राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तत्पूर्वी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद भैया पाटील आपल्यासोबत आहेत। भैया, तुम्ही ट्विट केलेलं आहे, काय नेमका उद्देश होता? बघा, माझ्या भावना एकच आहे की मी न्यायालयाची लढाई लढतो, सुरुवातीपासून लढत आलो आहे। मुंबई हायकोर्टात आम्ही जिंकली, सुप्रीम कोर्टात आम्ही हारलो, सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। मनोज जरांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढत आहेत। तर आमच्या दोघांचा उद्देश एकच आहे की मराठा आरक्षण। त्यामुळे रस्त्याची लढाई महत्त्वाची आहे, न्यायालयीन लढाई महत्त्वाची, त्याकरता त्या लढाईसाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारचं माझं ट्विट आहे, माझी भावना आहे। नोंदी शोधल्या, शिंदे समितीला मुदतवाढ दिली, अगदी उपसमिती पुनर्गठित झाली, म्हणजे कुठेतरी आता वेळ काढूपणा सरकारकडून होतो का? काय वाटतं, काय भूमिका आहे? नाही, बघा, समितीला एक्सटेन्शन देण्याची पद्धत आहे, कारण की ते निवृत्त न्यायमूर्ती आहे। ते जितक्या वेळेस मागतील तितक्या वेळेस त्यांना मुदतवाढ द्यावं लागेल। त्यांचं एक स्टेटस आहे, एक अधिकार आहे, आणि ते कार्यक्षमतेच्या बाहेर असतं की समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती एखाद्या समितीच्या अध्यक्षतेखाली असेल त्याला हायकोर्ट बाउंड करू शकतं। ज्याचं मागच्या वेळेस माझ्या वेळेस मी पिटिशनमध्ये हायकोर्टाकडून बाउंड करून घेतलं होतं की विशेष कालमर्यादेत काम संपवावं। ती बाजू आमची राहिलेली, ती जर आम्ही करून घेतली असतं तर त्यांना विशेष कालमर्यादेमध्ये काम संपवावं लागलं असतं। त्यामुळे मुदतवाढ हा मागणं त्यांचा अधिकार आहे आणि शासनाला ते द्यावं लागेल। जरांगे पाटील एक दिवस निघण्याच्या पूर्वी हायकोर्टानं त्यांना मनाई केली होती, मात्र अखेर 1 दिवसाची परवानगी मिळालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही अटी शर्ती त्यांनी घातलेल्या आहेत की 1 दिवसाची परवानगी, त्यामध्ये 5000 आंदोलक। एका दिवसात हे सगळं शक्य आहे? हे बघा, कुठलंही आंदोलन असलं तर पोलीस प्रशासन असेल किंवा कुठलंही प्रशासन असेल ते त्यांच्या सोयीप्रमाणे अटी घालत असतात। न्यायालयाचा निर्देश आहे, त्यामुळे ते अटी घालतील, तो त्यांचा अधिकार आहे। पण प्रश्न असा आहे की 1 महिना असेल किंवा 1 वर्ष असेल, 1 दिवस असेल, हा संपूर्ण कायद्याचा विषय आहे आणि राज्य सरकार याच्यावर काय भूमिका घेईल, काय भूमिका मांडेल, त्यांच्याकडनं स्पष्टता आल्यावरच याच्यावर चर्चा करणे योग्य राहील। मागणी होती आहे, सरकारने ती मान्य करावी अशी सर्वांची भावना आहे। एकीकडे आपण पाहतोय की शरद पवारांचे आमदार खासदार जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत, मात्र दुसरीकडे शरद पवारांची ओबीसीसाठी मंडल यात्रा सुरू आहे। कुठेतरी म्हणजे शरद पवारांची दुटप्पी भूमिका आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही, पवारसाहेब ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल मी दुटप्पी भूमिका वगैरे बोलणं योग्य ठरणार नाही। परंतु ज्यावेळेस मी तुमच्याच चॅनलमध्ये बघितलं की पवारसाहेबांची मंडल यात्रा त्या ठिकाणी सुरू आहे, मला देखील प्रश्न पडला की बाबा मराठा समाजासाठी देखील अशी एखादी यात्रा किंवा जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यावी आणि ती साहेब घेतील अशी मी त्यांना विनंती करतो। मी परत एकदा सांगतो सगळ्या राजकीय पक्षांना, कृपया येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठा समाजावर बघू नका। मराठा समाज न्याय हक्कासाठी लढतो आहे आणि मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत असताना आपण त्याला गांभीर्याने घ्या। आज आरक्षणाची लढाई लढत असताना एक मोठी जबाबदारी किंवा मोठं संकट आमच्या दरवाजावर येऊन थांबलं आहे, ते म्हणजे सामाजिक बांधिलकीचं। मला मी जबाबदारीने सांगतो, एक ज्येष्ठ रिटायर्ड जस्टिस यांनी मला फोन करून माझे कान उघडणी मागे केली आणि मला त्यांनी कडक सूचना दिल्या। मला त्यांनी प्रश्न विचारला की ज्या पद्धतीने तुमच्या सर्वांकडून वक्तव्य येत आहे हे योग्य आहे का, आणि 2 समाजामध्ये तुम्ही देश निर्माण होणार आहे, तुमच्या काही सहकाऱ्यांकडून वक्तव्य होत आहे, त्यामुळे कुठंतरी गावगाडा हा मराठा असेल, ओबीसी असेल, यांनी एकत्र घेऊन हा गावगाडा चालत असतो। तो त्याच्यामध्ये ह्या बाजूने व त्या बाजूने वक्तव्य होत असतील तर याच्यामध्ये कुठंतरी दुराई निर्माण होते। त्यामुळे आम्हाला सामाजिक बांधिलकी ठेवण्याची देखील लढाई आता लढावं लागेल। आरक्षणाची लढाई जेवढी महत्त्वाची तेवढीच लढाई सामाजिक लढाई महत्त्वाची की 2 समाजामध्ये आमच्यामुळे तेढ निर्माण होता कामा आहे। त्यामुळे आमच्यातले काही जबाबदार व त्यांच्यातले काही जबाबदारीने आता पुढं आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आपण कायदेशीर लढाई लढू, रस्त्यावरची लढाई लढू, परंतु दोघांमध्ये द्वेष नको, ही जबाबदारी आम्हाला उचलावं लागेल। 4-2 लोकांना याचा राग येईल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आमच्यावर आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारा आमचा राजा, प्रत्येकाच्या आईमाईचा सन्मान करण्याचा शिकवणी देणारा आमचा राजा, आणि ते शिकवणीची कुठेतरी झालर आपल्या विचारामध्ये असली पाहिजे। 2 समाजामध्ये वाद न होता आरक्षण चांगल्या पद्धतीने व टिकणारं कसं मिळेल हे आता आम्हाला बघावं लागेल। जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की मराठा आणि कुणबी एकच आहे, तिन्ही गॅझेट लागू करा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, मात्र ओबीसींकडनं त्याला विरोध होताना पाहायला मिळतोय की ह्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या असंवैधानिक आहे, त्या कधीच पूर्ण होणार नाहीत। कसं पाहता तुम्ही याकडे?
हे बघा, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाड्यातला काही भाग, या ठिकाणी माझ्या स्वतःच्या गावात आम्हाला एक 15 वर्षापूर्वी नोंदी सापडलेल्या आणि आमच्या गावात त्याचे सर्टिफिकेट 15 वर्षापूर्वी आम्हाला मिळालेलं. वंजरवाडी भागाचं आणि दौलताबाद भागाचं मी सांगतो. ज्यांच्याकडे 1967 पूर्वीचे पुरावे असतील ते तुम्हाला 100% देणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे ते तुम्ही नाकारू शकत नाही. कोर्टाची त्याच्यामध्ये गाईडलाईन आहे. कोण काय म्हणतं, कोण याला विरोध करतं, कोण याला समर्थन करतं, याचा संबंध नाही. 67 पूर्वीचा पुरावा ज्याच्याकडे असेल त्या पुराव्यानुसार तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. आज राहिला विरोधाचा, तर मी परत ते सांगतो की मराठा समाजातील काही जबाबदार लोक, ओबीसी समाजातील काही जबाबदार लोक याच्यावर बसले पाहिजे आणि त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे, आम्ही देखील समजून घेऊ की आपसामध्ये वाद करून याच्यात काही होणार नाही. निर्णय घेणारं सरकार आहे. सरकारने निर्णय घ्यावा आणि त्या ठिकाणावर न्यायालय आहे, तर न्यायालयामध्ये कशी बाजू मांडावी. आपसामध्ये गाव पातळीवर वाद करून याच्यातनं 0 आउटपुट निघेल. त्यामुळे कोणीही वाद करू नये असं माझं या ठिकाणी मत आहे. आपण हक्काची लढाई लढू, ती जिंकू. वादाने आपल्याला काही मिळणार नाही आणि वाद करून कोणाशी वाद करतो आहे आपण, ज्यांना अधिकार नाही आहे. उद्या मी जर म्हटलं की हे आरक्षण कोणाचं दुसऱ्याचं देऊ नका, तर मला अधिकार, मी फक्त बोलू शकतो, परंतु हे टिकवण्याचं आणि घेण्याचं काम सरकारकडे, त्यामुळे आम्ही सरकारकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. जरांगे पाटलांना पोहोचण्यापूर्वीच भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. प्रवीण दरेकर असतील किंवा निरंजन डावखरे किंवा इतर जे काही आमदार आहेत त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयामध्ये टिकवणारे पहिले देवेंद्र फडणवीसच आहे. आणि त्यामुळं इतिहास हा कर्तृत्ववान माणसालाच लक्षात ठेवतो. जो व्हिडिओ व्हायरल झाला होता जरांगे पाटलांचा बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल, त्या संदर्भात काय? हे बघा, मराठा आरक्षण 3 वेळेस मिळालं. पहिले मिळालं पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना, ते मुंबई उच्च न्यायालयाने 4 दिवसात रद्द केलं. दुसरं मिळालं देवेंद्र फडणवीस साहेब असताना, ते मुंबई हायकोर्टाने ते स्वीकारलं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये नंतरच्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. आता परत तिसऱ्यांदा मिळालं ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळालं, परंतु ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. ते त्यांनी कुठली शब्दरचना वापरली त्याची मला कल्पना नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी जे आरक्षण दिलं होतं ते मुंबई हायकोर्टात टिकलं होतं, कारण मी त्याची प्रतिवादी आहे. कसं आहे, 1 नंबर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, 2 नंबर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, 3रं विनोद नारायण पाटील. त्यामुळे मला त्या केसची तंबूत माहिती आहे. आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी स्वतः त्यांना कोर्टातून टाईम बाउंड करून घेतलं होतं की त्यावेळेस अशीच दिरांगी होत होती. कोर्टाकडनं मी गाईडलाईन्स घेतली होती की 4 महिन्याच्यात केस संपवा, आणि ते 4 महिन्याच्यात केस संपली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबच होते. 3 मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत आरक्षण दिलं. पहिलं दिलं ते टिकलं नाही, दुसरं दिलं ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, आणि तिसरं जे शिंदे साहेबांनी दिलं ते मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकीकडे आपण पाहतोय की जरांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढतायत, तुम्ही न्यायालयीन लढाई लढतात. आता वेळ पडली तर तुम्ही जरांगे पाटलांना तिथं मुंबईला जाणार का? हे बघा, 5,000 लोकांची परवानगी मिळाली आहे आणि ते 5,000 लोकांच्या यादीमध्ये जर माझा नंबर लागला तर मी निश्चित जाईल. कारण माझ्या अगोदरच खूप मावळे निघालेले आहे आणि त्यांनाच जाण्याला परवानगी नाही, आणि मला जर परवानगी मिळाली तर मी निश्चित जाईल. परंतु प्रश्न असा आहे की मी जाण्याने याच्यात काही फरक पडणार नाही आहे. माझ्यासारख्यांची काय जबाबदारी की एक तर सामाजिक गॅप जो निर्माण होतो आहे त्याच्याकडे कसं एकत्र येता येईल, आणि राज्य सरकारकडनं टेक्निकली कसं करून घेता येईल, आणि न्यायालयात कसं टिकवलं जाईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल. काय वाटतं, सरकार तोडगा काढेल? काढावं लागेल. तर मराठा समाजात फार मोठा घटक आहे, या घटकाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सरकारला काही नाही काही तोडगा काढावा लागेल. जरांगे पाटील म्हणतायत की सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी करा, 3ही गॅझेट लागू करा, अन्यथा सरकार उलथवेल, असं सुद्धा जरांगे पाटलांनी थेट म्हटलं होतं. जरांगे पाटील माझे भाऊ आहेत, माझे जवळचे मित्र आहे. त्याच काळामध्ये त्यांनी निवडणुकीतून माघार नसती घेतली, निवडणूक लढवली असती तर आज आमचं चित्र वेगळं असतं. आम्ही आलो असतो, पडलो असतो, पण राज्यामध्ये एक राजकीय दबदबा झाला असता. आज निवडणुका निघून गेल्या आहेत आणि कदाचित मग काही आमदारांनी त्यांना आश्वासन दिलं असेल तर आम्ही त्या सर्व आमदारांचं स्वागत करतो. जे सरकार उठवणार असतील त्या आमदारांनी पुढे यावं व निश्चित जबाबदारी घ्यावी. म्हणजे निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यायला नको होती असं तुम्हाला वाटतं? निश्चित निवडणुकीतून माघार घ्यायला नव्हती, ती आमची मिस्टेक झाली, आमची चूक झाली. आम्ही जर निवडणूक लढली असती, काय मतं कमी जास्त पडले असते, परंतु त्या भागामध्ये एक नेतृत्व तयार झालं असतं व राजकीय पक्षांना दखल घ्यावं लागली असते. आम्ही निवडणूक न लढल्यामुळे राजकीय पक्षाला कुठंतरी वाटतं की हे निवडणुकीच्या काळामध्ये काय भूमिका घेतील याचा आपण त्यावेळेस निर्णय घेऊ. आज आम्हाला यांची गरज नाही आहे. गेल्या वेळी वाशीवरून परत आले, यावेळेस तशी काही गफलत होऊ शकते, काय वाटतं? हे बघा, याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब आणि जरांगे पाटील देऊ शकतात.
त्या दोघांनी घोषणा केली, आम्ही गुलाल खेळला. मी स्वतः गुलाल त्या ठिकाणी खेळला. माझ्याकडं फेसबुकवर तुम्ही बघाल, मी शुभेच्छा देखील दिल्या. ते दोघं याच्यावर स्पष्ट बोलू शकतात. मी समाजातला एक छोटा घटक आहे. जो निर्णय मुंबई येईल आमच्या फेवरचा असेल, आम्ही त्याचं स्वागत करू. पण त्यावेळेस ते गुलाल घेऊन आले आणि नंतर असं बोलले की आता सरकारने फसवणूक केली. बघा, शिंदे साहेब याच्यावर जास्त सांगू शकता. ज्यावेळेस कोण कोण विधितज्ञ त्यांना मार्गदर्शन करत होते ते त्याच्यावर सांगू शकता. आणि फसवणूक तर झालेलीच आहे, कारण आम्हाला मिळालेलं नाही आहे. याच्यामुळे दुसरा पुरावा काय पाहिजे. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की यावेळेस कॉन्क्रीट काहीतरी मिळेल आणि ते मिळावं अशी छत्रपती चरणी मी प्रार्थना करतो. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी माघार घ्यायला नको होती असं स्पष्ट त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे समाजाची फसवणूक देखील झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.